धन्यवाद. अडीच मॅचला होती सुरुवात. आई गावदेवी स्फूड कामण वर्सेस आपण पाहणार आहोत साई कृपा स्फूड राजावली. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील. पहिलं षटक पॉवर प्लेच आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज आपण या ठिकाणी पाहिला तर राकेश गोवारी हा गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटकातील पहिला बॉल यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या दिशेने मात्र झेल सुटला गेलाय. सोपा झेल होता मात्र झेल या ठिकाणी सुटतोय. कदाचित चेक करायचं आहे त्या खेळाडूला दुखापत झालंय. मोठी आहे की मग छोटी आहे. मोठी असेल तर निश्चितच आपण फिल्डर एक्सचेंज करू शकता. पंच तर पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी आपण पाहिला तर 2 धावा या ठिकाणी पूर्ण होताना आपण पाहतोय. पॉइंटच्या दिशेने झेल मात्र होता पण तो झेल ड्रॉप होतोय. हा फुल टॉस होता, मिस केलाय. विकेट किपर चुकले परंतु फिल्डर सुद्धा चुकले, चेंडूला स्टॉप करू शकले नाहीये. अजय आणि मनोज हॉटेलमध्ये पाणी आणायला. मनोज स्ट्राईक एंड कडनं चांगला फटकावर पिच, चेंडू लेफ्ट गेला एका टप्प्याने. स्टेट डाऊन डिगन शॉट पाहतोय आपण. मनोज गोवारीचा एक्सपिरियन्स मात्र पडायला असताना ठोकलेला चौकार आणि धाव फलक वेग मात्र पकडत असताना 7 रन्स. थँक्यू. पहिलं षटक ऑन आहे. हा चेंडू मात्र ऑफस्टंपच्या बाहेर फेकलाय. व्हाईट बॉल चा इशारा मात्र राकेश आपल्या बॉलिंग मध्ये थोडंसं मी तर म्हणेन की या बॉलवर चुकलेलं कंट्रोल त्याचं पाहायला मिळालं. एक कमालीचा खेळाडू जरूर आहे. हो पुन्हा एकदा आता कमबॅक झालाय. राकेशची बॉलिंग मात्र अतिशय दमदार पाहायला मिळाली आहे. ज्याप्रमाणे आज आपण पाहिलं विश्लेषण करायचं झालं तर मागची स्पर्धा ज्याने या स्पर्धेमध्ये अतिशय चांगला क्रिकेट खेळला गेला, अतिशय चांगली खेळी त्याच्या माध्यमातून झाली, परंतु यावेळी चेंडूवर पाहिलं आणि त्यानंतर डान्सिंग धावणे आपण पाहिलं. चेंडूवर केलेलं आक्रमण आणि या वेळेला मात्र आपण पाहिलं तर मनोज गोवारी ज्या आक्रमक अंदाजाने खेळताना पाहायला मिळतोय. अप्रतिम फलंदाजी आणि हा चेंडू आपण पाहिला तर बाउंड्री लाईनच्या पार. चौकार, 4 धावा या मात्र या फटक्यावर पाहायला मिळत आहेत. थँक्यू. आज गुरुवारचा दिवस, साईबाबाचे आठवण, साईबाबाची गीतं मात्र डीजेच्या माध्यमातून ऐकवली जात आहेत. आणि मनोरंजन करायचं झालं तर मग डीजे आमचे डीजे महेंद्र पवार मग प्रत्येकाला पकडून मात्र मग गाणी वाजवत आहेत. मग आमचे अंपायर वैभव दुम असो, आमचे कॉमेंटेटर असो विजयजी भोये, का मग आमचे कॅमेरामॅन, सगळ्यांच्या आवडतीची गाणं मात्र ते वाजवताना पाहायला मिळत आहेत.
हो, यावेळेस मात्र आपण पहिल्या गतीमध्ये मिश्रण केलं आणि इथे इनर एज आहे आणि हेच पाहायला मिळालं. आतली कडा विकेट किपरच्या हातामध्ये अपील केली आणि पकडली आहे आणि इथे आपण पाहिलं तर मोठी सफलता. बिग विकेट मनोज गोवारी बॅक टू द डग आउट आणि पहिली सफलता राकेशनं आपल्या गोलंदाजीमध्ये आपल्या टीमसाठी मिळवून दिली आहे. थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच असेल जय बजरंग स्पोर्ट्स पाळणापाडा विरुद्ध बोबत बॉईज बोबतपाडा. तर ते सुद्धा आपण पाहिलं तर एक रफ अँड टफ कॉम्पिटिशन आपल्याला पाहायला मिळेल, टक्कर पाहायला मिळेल. वैभव सोले न्यू बॅटर इन झालाय मैदानाच्या आतमध्ये. अतिशय कमालीचा खेळाडू आहे. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर ऑलराऊंडर खेळ आपण सातत्याने या खेळाडूचा पाहत आलेलो आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये ज्याप्रमाणे आपण या खेळाडूचा जर उल्लेख करायचा झाला तर भरपूर कमी वेळेमध्ये आपण पाहिलं क्रिकेटच्या पटलावर आपण पाहिलं तर एक चांगलं परफॉर्मन्स त्याने केला आहे. मागील काही काळ आपण पाहिला ना तर मागील काळामध्ये ज्याने सीझन क्रिकेट म्हणजे लेदर क्रिकेट म्हणतात तेही खेळलं. त्यानंतर त्याचा अनुभव त्याला भरपूर मिळाला, त्याचा चांगला फायदा सुद्धा मिळाला आणि त्याचा नक्कीच लेदर क्रिकेटचा अनुभव मात्र घेऊन त्याने अनेक स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग केली आहे. अनेक स्पर्धेमध्ये आपली ओळख आपली छाप त्याने सोडली आहे. असा हा खेळाडू राजावली विभागातून बिलॉंग करणारा नक्कीच वैभव सोहळे जो आपल्याला सध्या तरी नॉन स्ट्राईक एंडकडे पाहायला मिळत आहे. तर स्ट्राईक एंडकडे अजय या खेळाडूला आपण विसरून चालणार नाही आहे. गेम चेंजर खेळाडू म्हणजेच अजय मडवी इन फॉर्म आहे या सीझनमध्ये. चांगल्या टचमध्ये चांगल्या बॅटमध्ये त्याच्या धावा सुद्धा येत असताना आपण पाहिल्यात. परंतु बॉलिंग ट्रॅकवर येणारा गोलंदाज तन्मय गोवारी डेफिनेटली एक अप्रतिम गोलंदाज आहे. यंग ब्रिगेड कामन गावदी कामन टीम पाहिली आहे ज्याने मागील काही क्रिकेट जर आपण पाहिलं ना तर मागचा पन्न्यावर जर विचार करा तर अतिशय चांगले आणि चांगले एक पराक्रम मात्र करून येताना पुढे पाहायला मिळते आहे. परंतु या स्पर्धेमध्ये काय पराक्रम करते पाहूया. तन्मय गवारीचा हा बॉल मात्र अपस्टम्पच्या बाहेर वळतोय. वाईड लाईन डेड लाईन पंच सुरेंद्रजी घाटाल जे मॅन फ्रॉम वसई आणि नक्कीच चांगले अंपायरिंग आहे त्यांच्या माध्यमातून इशारा पोहोचवला जातोय की हा वाईड बॉल आहे आणि त्यांना 7 मात्र स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत विकास जरूर देतात. शॉर्ट मिड विकेट पाहतोय आपण बंडे आपण आहेत. बंडे इज बॅक. आपण पाहिलं तर अरविंद अतिशय चांगले क्रिकेटपटू 40+ क्रिकेट खेळतात आणि या टीमचा महत्त्वपूर्ण आपण पाहिलं तर आज मात्र प्लेअर म्हणून मिड विकेटला पाहतोय टिपमध्ये जे आमच्या नक्कीच समोर पाहायला मिळत आहेत. ओहो चांगला चेंडू आपण पाहिली आहे. तर मग ही गेम प्लॅनिंग होती कारण की डीप मिड विकेटला खेळाडू नक्कीच ठेवला म्हणजेच फोकस कदाचित केलं होतं की फलंदाजाचं की हा आपल्याला शॉर्ट पिचच्या दिशेने चेंडू येऊ शकतोय. परंतु आपण पाहिलं तर चेंडूची लाईन आणि लेंथ ऑफस्टम्पच्या बाहेर पाहायला मिळाले. ऑफस्टम्पच्या बाहेर पाहायला पंच करण्याचा प्रयत्न पॉइंटला फिल्डर आहेत पण मिस्टेक झाली आहे. बिग मिस्टेक आणि त्याचा प्रत्यय पाहतोय आपण. हातातून सोपा झेल मात्र सुटला जातोय. धरणीला दान केला जातोय. जीवनदान दिलं जातंय खेळाडूला आणि हे जीवनदान मात्र ठरू शकते त्याला या मॅच मध्ये स्पर्धेमध्ये वरदान. कारण की तेच वरदान मात्र प्राप्त झाल्यानंतर एक आता मोठी खेळी तो करू शकते आपल्या टीमसाठी. चला क्विक बॅटची डिमांड हवी आहे. बॅटची डिमांड केली आहे तर नक्कीच पुरवा. कदाचित आपण पाहिलं भरपूर वेळा असे चित्र आपल्याला पाहायला मिळतात की एखाद्या खेळाडूच्या बॅटमध्ये चेंडू व्यवस्थित येत नाही आहे मग चांगली बॅट वापरल्यानंतर चांगल्या टचमध्ये येत आहे. पाहू शकते यावेळेला बॅटची डिमांड आहे.
गावदेवी कॉमन टीम टीम पाहिली आपण तर एक टफ अँड स्ट्रॉंग टीम जी आपल्याला जरूर पाहायला मिळते. पण तो खेळ जरूर आपल्याला पाहायला मिळत आहे. हा फटका येत आहे. उंची जास्त आहे, लांबी कमी. शतरक्षक दाखवतोय तिथे आम्ही आणि गोलंदाजाला इथे विकेट मिळाली. कदाचित असं वाटलं की बॅट चेंज केले तर षटकार पाहायला मिळेल, पण तो त्याच्या विरुद्ध झाला आणि इथे आपण पाहिलं तर विकेट मिळाली, जी चेतन तन्मयच्या खात्यामध्ये जाते आहे. आणि तन्मयने मात्र आपण पाहिली तर एक विकेट मिळवून देण्याचं कार्य आपल्या स्पालमध्ये केलं आहे. धावफलक आहे, फलकावर 15 धावा, 15 रन अब तक बन चुके हैं. 2 विकेटें गंवाई है. अब धीरज आए नए बल्लेबाज. ये बॅटर धीरज निलगे आणि ही एक कमालीचा खेळाडू. मग साई कृपा राजावली टीम आपण पाहिली आहे ना, या टीमचा सुद्धा आपण जर जवळ इतिहास पलटून बघितला ना, तर मग यंग टॅलेंटेड खेळाडू मात्र त्याने जोडले आणि त्यानंतर आपण पाहू शकतोय की एक चांगली टीम म्हणजे बरोबरीची लढत प्रत्येक संघाला त्याने आत्तापर्यंत देत असताना आपण पाहिलं आहे. धीरज जो नव्याने दाखल झालेला खेळाडू स्ट्राइक एंडकडे सरल डाउन द ग्राउंड. ओ हो क्या बात है. स्वैग से करेंगे सबका स्वागत ये कहते हुए क्या लाजवाब शॉट खेला है और देखो सिक्सर ठोका है. थँक्यू. साईबाबाची आठवण होते. जसं म्हटलं जाते ना की इरादे रोज लाख बनते हैं, कुछ बनकर टूट जाते हैं, मगर शिर्डी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. साईबाबाची आठवण झाली. चांगली गीत. फलकावर 21 धावा. आणि चर्चा केली ना मी या खेळाडूची, काय चर्चा केली आहे. चर्चेचं प्रत्यक्षात उदाहरण मात्र पेश केलंय का. मॅग्निफिसंट खेळाडू आहे आणि चांगली शॉट सिलेक्शन आहे, चांगली बिग हिटिंग करू शकतोय, शक्ती प्रदर्शन करू शकतोय. ओ पर यहाँ पे उल्टा हुआ. एक बार वार हुआ तो दूसरी तरफ पलटवार हुआ है. जैसे कहा जाता है ना कि बारी बारी सबकी बारी. और अब देखो इससे पहले थी बल्लेबाज की बारी, अब है गेंदबाज पे बारी और पड़ गए बल्लेबाज पे भारी. फळक आहे. डीजे विजय भोय 21 आहेत आणि जवळजवळ आपण पाहिला अंपायर ज्याप्रमाणे आपण पाहिले तर आहेत आणि त्यांना सुद्धा माहिती आहे की एक चेंडू आहे. अप्पा इज बॅक. काल ऍक्शन मध्ये अप्पा आपल्याला पाहायला मिळाले होते, फायर झाले होते कारण की पुष्पा बघून आले होते. फटका आपण पाहिला तर चांगला आहे, परंतु फिल्डर राकेशचं चांगला इंटेन पाहिला. ओ मी तर म्हणे नशिबाची साथ. कदाचित चेंडू हातामध्ये आला असता तर मग वैभवचा रस्ता मात्र इथून कठीण होऊ शकला असता. नशिबाची साथ नक्कीच मिळाली. षटकाचे होते. समाप्ती टीमची टोटल पाहिली आपण 23 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इथून आपण पाहिलं तर जवळजवळ आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 12 चेंडूमध्ये इथून चांगला आता क्वालिटी क्रिकेट खेळायला लागेल. कॉमन टीम
त्याला जास्त वेळ घ्यायचा नाही आहे ही रिक्वेस्ट असेल, कारण की प्रत्येक टीम आपण पाहिली आहे तर नक्कीच चांगला परफॉर्मन्स करते. हे साडीवर डार्लिंग मॅचिंग पोलका हिरोईन दिस. नांदून मैतर माझा फसा, नांदून मैतर माझा फसा, नांदून मैतर माझा फसा, नांदून मैतर माझा फसा. न्यू बालारा तनुज. अब देखेंगे यहाँ पे यंगस्टर के ऊपर बहुत सारा जाता है, क्योंकि एक ऐसा लग रहा था कि थोड़ा वक्त वहाँ पे चर्चा हुई कुछ समय के लिए, और चर्चा इसी वक्त इसी बात पे हो रही थी कि तीसरे का नंबर के गेंदबाज कोण होंगे. जवळजवळ आपण पाहिलं तर शोधलं, मात्र तनुज यंगस्टर खेळाडूवर विश्वास ठेवलाय. कोणाचा मॅन ऑफ द मॅच आहे? त्यांचा पण बाकी आहे. नागले टीम मला वाटते नक्कीच या पूर्वीच्या मॅचमध्ये विजय संपादन झाली होती आणि मॅन ऑफ द मॅचचे प्रबल दावेदार होते. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू नक्कीच पाहावा लागेल. नो बॉलचा इशारा येतोय. क्रीजच्या बाहेर पिचिंग चेंडूची नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली, तेच प्रमुख कारण की नो बॉलचा इशारा, फीडचा चेंडू. फ्रीडचा बॉल, चांगला चेंडू. महेश वारात एका चांगली बॅटिंगची गरज आहे. नक्कीच स्ट्राईक एंडकडे आपण पाहिलं तर जिथे वैभव आहेत, महेश आणि वैभव हे दोन खेळाडू आहेत, कारण की जवळजवळ आतापर्यंत वैभवला जास्त चान्स मिळाला नाही आहे, परंतु या ओव्हरमध्ये आताच फटका अतिशय उंचावर आहे, परंतु डिस्टन्स तितकं नाही आहे आणि विकेट मात्र मोठी मिळवली जाईल. वैभव सोहळे जाऊट होताना पाहायला मिळतोय. बिग विकेट आपण पाहिली आहे आणि ह्या विकेटनं मात्र भरपूर परिणाम पडणार आहे, कारण की करण मशीन म्हटलं तर त्याला आऊट केल्यानंतर मात्र नक्कीच चांगली बॉलिंगचं उदाहरण पेश केलंय. माझी मैत्रिणी माझी मैत्रिणी ये ना ग माझी मैत्रिणी माल मिलाय तू ये ना माझी मैत्रिणी. पेरूचा खोड कसा भुरा भुरा ग कसा भुरा भुरा मिलायला ये ना माझी मैत्रिणी माझी मैत्रिणी. डीजे विजय भोये आहेत. आज काहीतरी गाणं पेश केलंय, खास मैत्रिणीची आठवण येते. 24 धावा फळकावर आहेत. हा आणि टीमची टोटल 24, तिथे पण बघितलं आपण तर तब्बल गडी कमावलेत किती तर 4. आता नवीन आलेले बॅटर ॲज अ कॅप्टन धनराज एक अप्रतिम खेळाडू आहेत. बिंदास्त खेळी करण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू म्हणजेच धनराज. नक्कीच त्यांना प्रेमाने राजा नवाडे मात्र नक्कीच आपण पाहिला तर ओळखलं जात आहे. या मॅचमध्ये त्यांना राज करायचं आहे तर चांगली बॅटिंग करायची आहे, कारण की 4 विकेट गमावलेत. महत्त्वपूर्ण जी चौकडी आहे ना ती बाद झाली आहे. आडवी बॅट वापरली आहे, एक धाव वेगाने कंप्लीट केली आहे. फिल्डर आहे तिथे, दुसरी धाव नकारली आहे. महेश त्यांना मागच्या स्पर्धेत आपण अप्रतिम फलंदाजी करत असताना पाहिलं होतं आणि जवळजवळ 40 पर्यंत आपण पाहिलं, म्हणजेच जे टोटल त्याने बॅटिंग करत असताना केलं होतं, परंतु जवळजवळ वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन देणं गरजेची बाब असते. ते यापूर्वीच्या स्पर्धेत दिलाय आणि इथेही देणार.
हेच दर्शवत असणारा ठोकलेला हा ठाकम ठोक शॉट, षटकार, 6 धावा. इथे आपण पाहिले की आज मला वाटते रेग्युलर गोलंदाज नाही आहेत. त्यांचा लगेच विचार केला ना तर मग तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये जो अनुभव असतो तो पणाला लावत असतात, परंतु तो अनुभव मात्र इथे यंगस्टरकडे नाही आहे. आणि यंगस्टर तनुजवर ठेवलेला विश्वास, कदाचित ऑप्शनमध्ये आपण पाहिलं तर आहेत गोलंदाज. मग आपण बंड्यानं सुद्धा बॉलिंग करताना पाहिलं, परंतु पाहावं लागेल की तिसऱ्या षटकामध्ये तनुज तर चौथ्या षटकामध्ये कोण असेल इथे पाहावं लागेल. टीमची टोटल षटकारांना मात्र 32च्या घरामध्ये पोहोचली आहे. शॉर्ट पिच हुक केलाय, 2 धावा इथे मिळतील. प्रयत्न चांगले आहेत, भरपूर काही गोलंदाजाकडे टॅलेंट आहे. दोन धावा मिळाल्या. चौतीस रन्स फळकावर पाहतोय आपण. षटकारवाला दे ना, षटकार. विकेटवाला नको, षटकारवाला दे. गेंद की डिमांड बढ़ती जा रही है क्योंकि आज के दिन गेंद बहुत सारी गुम हो गई है. तर आपण पाहिलं तर इथे मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा दावेदार आहे जो खेळाडू मंगलमूर्ती नागले टीमकडून राहिले होते, मिस्टर मुकेश वळवी. आपण यायचं आहे, मॅन ऑफ द मॅचचं जे पुरस्कार आहे ते आपण स्वीकारायचं आहे. चला, जास्त वेळ जातोय. उद्याचा दिवस ही स्पर्धा गॅप आहे. परवाचा दिवस शनिवारचा सुद्धा खूप महत्त्वाचा असेल. यानंतरची मॅच आहे खूप महत्त्वाची. जयबजरंग पालनपाडा टीम आणि बोबतपाडा टीम आलेले आहेत. मुकेश, सामनावीराचा पुरस्कार आहे तो सुद्धा आपण देऊया. हा फटका पाहिला आपण, अतिशय चांगला गॅपमध्ये आहे. फटक्यामध्ये मात्र आपण पाहिले मोहर उमटवले 4 धावेंची आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. करून तुझ्यावर माझा गुन्हा झाला ग. जीव लावून धोका देऊन प्रेमाच्या शपथा खाऊन पाखरा विसरून गेलीस तू मला, सोडून गेलीस तू. इथे जुने बॉल संपलेले आहेत का बघ. मग आता नवीन बॉल घ्यावाच लागेल. चला, असेल तर मग घ्या, नाहीतर मग नवीन बॉल घ्यावा लागेल. पर्याय नाहीये, मिळालाय तिकडे. चला, डीजे विजय भोये काहीतरी गाणे येतात, कोणासाठी घेऊन येत आहेत काय माहिती नाही आहे. आज कोणाची तरी भरपूर त्यांना आठवण झाली आहे.
परंतु फळक आपण पाहिला ना तर 38 धावा फळकावर झाले आहेत. आता शेवटच्या स्पालमध्ये आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर येताना पाहायला मिळतात सचिन कवळे, जे गावदेवी कामन टीम कडून आपण पाहिलं तर नेहमीच चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी ओळखले जात आहेत. पण या मॅचमध्ये आपण पाहिलं तर त्यांच्याकडे सगळ्यात महत्त्वपूर्ण स्पेल आपण पाहिला तर मग फिनिश आणि फिनिशर म्हणजेच आपण पाहिलं तर मग एक गोलंदाज असो की एक फलंदाज, दोन्ही चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न करतोय. पाहूया इथे कोण चांगलं फिनिश करेल. बॉल आपण पाहिला तर अगदी ऑफस्टमच्या जवळ आणि ऑफस्टमच्या बाहेर आहे. हे पंच दर्शवत असताना सुरेंद्रजी घाटाल आणि आम्हाला सांगतात काही वाईट बॉल आहे. पुन्हा एकदा हा फेकावा लागेल. गोलंदाज सचिन कवळेला हा चेंडू. धनराज चोणकर आपण पाहिला तर एक जबरदस्त शेवटच्या क्षणाला आणि डेंजरस खेळाडू आहे. आता मात्र अँगल बंदुलून म्हणजेच जिथे ओव्हर द विकेट होतं आता अराउंड द विकेट ना बॉलिंग ट्रॅकवर समोर. हो, बोटांची जादू आहे. ओळखणं शक्य जाणार नाही आणि सोपंही जाणार नाही आहे. इथे आपण पाहिलं तर मात्र डिक्लेरेशनच्या स्वरूपात धाव मिळेल एक बायच्या स्वरूपात. इथून तर काहीतरी चेंजेस होताना पाहायला मिळतात. विकेट किपर आपण पाहिलं बंड्या, लॉंग ऑन आणि लॉंग ऑनचे खेळाडू राकेश असतील ते मात्र विकेट किपरच्या भूमिकेत येताना पाहायला मिळत आहेत. डॉट चेंडू महेश आणि धनराज या दोन खेळाडूंना या शेवटच्या ओव्हरमध्ये धावा लुटाव्याच लागतील, नाहीतर कमबॅक होईल इथे गावदेवी कामन टीमचा. शॉर्टपिच होता यावेळेला, बॅटच्या पट्ट्यामध्ये व्यवस्थित आला नाहीये, परंतु आउटफील्डमध्ये चांगली फिल्डिंग तन्मयच्या माध्यमातून. बॅकअपमध्ये गुरुनाथ होते. जितका काही नुकसान होत नाहीये, परंतु नुकसान होत नाहीये म्हणून चालायचं नाही तर नुकसान करावं लागेल. फायदा घ्यायचा असेल तर मग बॅटिंगमध्ये साईकृपा राजावली टीम सध्याची स्थिती आपण पाहिली तर 41 या आकड्यावर धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगला या वेळेला मात्र आपण पाहिला गॅपमध्ये आहे फाटका देऊन जाईल 4 धावा आणि अंतिमच्या ओव्हरमध्ये मात्र ह्या धावा खूप महत्त्वपूर्ण राहणार आहेत, निर्णायक राहणार आहेत. येताना पाहायला मिळतोय चौकार. थँक्यू डीजे. आज डीजेला खरोखर कोणाची तरी आठवण आली आहे. आता मात्र हे साफ झाले आणि क्लिअर झाले. कदाचित मला वाटते मग मॅच झाल्यानंतर बाटली घेऊन बसतील. हो, ब्लॉक करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. अगदी लॉंगांच्या दिशेने चेंडूची फेकी खराब झाली आहे बंड्या यांच्या माध्यमातून. 2 धावा मात्र नक्कीच मिळतात इथे. या ओव्हरचे चेंडू फेकून झाले आहेत 5 आणि फलक 47 च्या आकड्यावर पोहोचलाय. इथून आपण पाहिली तर मग इथून एक चांगला ग्रेट हिट, बिग हिट आणि मग आपण पाहिलं तर मग चांगला फिनिश म्हटलं जाऊ शकतंय. सह्याद्री ट्रॉफी 2024 पाहतोय आपण. शॉर्ट पिच चेंडू फुल केलाय, फुल आणि सक्सेसफुल ब्युटिफुल षटकार. 7 धावांसाठी चेंडू झालाय गोल. क्या बात आहे. आणि मी काय म्हटलं की नक्कीच एक चांगला फटका येऊ शकते आणि जणू काही मनावर घेतलं फलंदाजाने महेशनं आणि ठोकला जिथे षटकार. आणि या षटकारानं टीमची टोटल तब्बल पोहोचली गेली 53 या आकड्यावर. 53 धावा झाल्यात म्हणजे चेस करावे लागतील आता 54 धावा. टॉसची वेळ झाली आहे. नंतर आपण तुम्हाला संधी देऊया. आता टॉस करण्यासाठी
त्याला कर्णधार असतील एका बाजूने रवी असतील जय बजरंग पालनापाडा टीमचे कर्णधार भूषण. चला टॉस आपण हर्षद हर्षद आपण या आपल्या शुभ हस्ते करूया टॉस. विनोद विनोद या आपण. दोन कर्णधार आहेत. टॉस सुद्धा आहे SSB बापाने आणि म्हात्रे ब्रदर्स. ओव्हर बॉयज टीम कडून कॉल बापाने. क्या बात आहे. बापाने कॉल दिला आणि बापानेच येत आहे. विनोद दादा आपण शुभेच्छा द्या आणि नक्कीच विराज मानवा. रवी टॉस जिंकलाय काय निवडाल? फिल्डिंग. या मैदानावर खेळ तुम्ही पाहिलाय कशा पद्धतीने होतोय काय वाटतंय की मग जय बजरंग पालनापाडा टीमचा अभ्यास इथेच होत आहे सराव इथेच होत आहे चांगलं क्रिकेट इथे खेळत आहेत मग काय वाटते तुम्हाला की त्या टीमला कशा पद्धतीने रोखण्यासाठी तुम्ही गेम प्लॅनिंग आखणार? आहे बॉलिंग आमच्याकडे आहे चांगली आणि कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. या मैदानावर नक्कीच तुम्ही खेळलेले आहात पण ते ज्याप्रमाणे आपण जर तुमचा रेकॉर्ड पाहिला तर तितका चांगला नाही आहे पण मैदानावर आज तुम्ही काही रेकॉर्ड बनवण्याच्या अनुषंगाने इथे दाखल झालात का? हो नक्कीच. काय वाटतं इथे नक्कीच जर तुमचा परफॉर्मन्स चांगला होईल परंतु त्याच्यासाठी कोणते असे खेळाडू असतील ते उगवते सितारे म्हणून चांगलं क्रिकेट खेळते तुमच्या टीमसाठी? रोशन आहे, भावेश आहे, विशाल आहे, मी आहे, अजून पूर्ण टीमच आहे आमची. म्हणजे आज टीमचा एक विचारच आहे की आज मात्र एक चांगलं क्रिकेट खेळायचं आणि एक ट्रॉफीचे दावेदार व्हायचं आहे. मग ही मॅच आहे ती एक प्रेक्षकांना चुरशीची आणि बरोबरीची पाहायला मिळेल. हो नक्कीच. तुम्हाला शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक. पालनापाडा टीमचे कर्णधार त्यांच्याकडे या टॉस जिंकला असता काय घेतलं असतं? शतरक्षण. तर बॅटिंग करायची आहे मग बॅटिंग करायची असलं तर मग तुमच्याकडे खेळाडूंचा जर विचार केला तर मंगेश असतील त्याच्या व्यतिरिक्त कोणते असे खेळाडू असतील की ते चांगली तुम्हाला नक्कीच या मॅचमध्ये कामगिरी करून देतील? जगदीश खरपुडे आहे, देवानंद खरपुडे आहे, सूरज आहे, चंदर आहे. स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळत असताना मग आपले समर्थन मोठे असत आहे मग किती प्रेशर असेल तुमच्या या मॅचवर? खूप प्रेशर असणार आहे. मग हा मॅच नक्कीच तुम्ही जिंकण्याचा प्रयत्न करणार. हो नक्कीच. शुभेच्छा तुम्हाला सुद्धा आणि बेस्ट ऑफ लक या मॅचसाठी. दोन कर्णधारांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या आणि तिथे आपण पाहिलं तर मग बोबत बॉईज टीमने फर्स्ट चॉईस त्यांची आपण पहिली डिसाईड केली ॲज अ फील्ड बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन दिलं जय बजरंग पालनापाडा या टीमला. मात्र आपण पाहणार आहोत पुढची जी मॅच आपल्याला जर पाहायला मिळेल परंतु प्रत्यक्षात चालू असलेली मॅच त्याच्याकडे वळूया आणि त्या मॅचचा धावता युरान घेऊन येण्यासाठी सज्ज झाले आमचे साथी सर्वचक मित्र विजयजी भोये. धन्यवाद मिस्टर जेडिक. मॅच लावते सुरुवात. लक्ष आहे 54 धावांचं. पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय वैभव सोहले. पहिला बॉल इनफिल्डच्या वरून या ठिकाणी खेळला गेलाय. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर निश्चितच धाडलंय. 4 धावांकरता येतोय हा चौकार. डीजे कृष्णा इन द मिक्स मिक्स. प्रेम बरोबर लग तुझं आता मन भरलं ग तुझं प्रेम बरोबर लग तुझं आता मन भरलं ग तुझं गतारी करून तूच म्हणती गतार मला गतारी करून तूच म्हणती गतार मला. धन्यवाद डीजे जयेश डुकळे यांचं हे फेवरेट सॉन्ग होतं आणि निश्चितच आपण या ठिकाणी पाहिलं तर थोडेसे नाराज नक्कीच त्याच्या चेहऱ्यावरती या ठिकाणी पाहायला मिळते परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर षटकार पेश केलाय फलंदाज सचिन. यावेळेस पटका मिस टाइम झाला. एक सिंगल धाव या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती
5 आकड्यावरती. लक्ष आहे 54 धावांचं 4 ओव्हरमध्ये. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्या बॉल पासून मात्र सुरुवात केलंय. 2 बॅटर आपण पाहिलं तर आदित्य बरप अँड सचिन कवळे हे 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळतात आहे. गावठी स्फोट कामांच्या माध्यमातून चांगली सुरुवात करत असताना मैदानाच्या आतमध्ये म्हटलं जाताना संघर्ष खूप मोठा आहे आणि संकट खूप मोठी आहेत, पण जिद्द फक्त जिंकण्याची ठेवलीत ना तर निश्चितच प्रश्नच येत नाहीये. या ठिकाणी त्याच उद्देशाने 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये चांगला गेम खेळण्याचा प्रयत्न करतायत. वैभव सोले पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस ऑन स्ट्राईक वरती आदित्य बरप होता. बॅटची कडा आणि बाकीचं काम यष्टीरक्षक करतोय. पहिला धक्का बसतोय आई गावदेवी स्पोर्ट कामन टीमला. आदित्य बरप होतोय आउट. आझाद केलं तुला आझाद केलं स्वार्थ बाई ठेवलं नातं नव्हती तुझी इच्छा. आता नवीन जीवनाला तुझ्या देतो मी शुभेच्छा. धन्यवाद डीजे, धन्यवाद. काय जबरदस्त खेळ या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळतोय ना. मुसीबतमध्ये नक्कीच थोडीशी टीम आपल्याला जरूर पाहायला मिळते. या ठिकाणी म्हटलं जातं ना, हरने का कोई ओटीपी नहीं आता, इसलिए मुसीबत में लड़ने के लिए हौसले बुलंद रखो. यावेळेस थोडासा बॅकफोर्टची संघ जरूर पाहायला मिळतोय. बॅटिंग करणारा संघ, कारण एक महत्वाचा बॅटर आदित्य बरफ मात्र डगआउटला परतलाय. परंतु न्यू बॅटर आपण पाहिला तर तन्मय गोवारी हा देखील एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. यावेळेस जबाबदारीचं क्रिकेट तन्मयला या ठिकाणी खेळावं लागेल, कारण लक्ष मोठं आहे. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर आपण फुटला गेले, जागा बनवले, चेंडूला ढकलले, शॉट कव्हरच्या दिशेनं एक सिंगल धाव येईल आणि सिंगलच्या मदतीनं धाव संख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजेच किती धावा? 6 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगला कमबॅक. ठिकाणी प्रत्येक पाऊल मात्र इमानदारीने पुढं टाकावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. म्हटलं जाताना कामयाबी का कोई शॉर्टकट नहीं होता, हर कदम ईमानदारी से अगर बडा होतो, आणि तीच या ठिकाणी निश्चितच करावा लागेल. यावेळेस आडव्या बॅटर चेंडूला हा पोलीवर घेतलाय, चेंडूला पाठवलं मिड विकेटला, परंतु क्षेत्ररक्षक राज सोनकर त्या ठिकाणी होता, पकडतोय झेल आणि समाप्त झालाय मिस्टर सचिन कवळे ह्याचा खेळ. इट्स आउट. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळेस संकटावरती संकट येते. आई गावदी स्फोट कामांसाठी महत्वाचे 2 खेळाडू मात्र डगआउटच्या दिशेने परतलेत. म्हटलं जातं ना, बिना मेहनत से कुछ भी नहीं होता मेरे दोस्त. कुदरत कबूतर को भी खाना पाणी देती है मगर घोषला नाही. आणि या ठिकाणी निश्चितच स्वतः प्रयत्न करावे लागतील. आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो राकेश गोवारी. षटकातील पुढचा बॉल यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आहे. कव्हर पॉइंटच्या दिशेने सुंदर फटका होता, मात्र सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. एक सिंगल धाव येईल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोचला आहे ते म्हणजेच 2 बाद 7 धावा. लक्ष आहे 54 धावांचं. सुरुवात थोडीशी कठीण जरूर झाली, परंतु अजूनही या ठिकाणी आपण पाहिलं तर 18 बॉल शिल्लक आहे. त्यांनी धावांची गरज आहे ती म्हणजेच 47 धावा होऊ शकतात, परंतु त्याच्यासाठी एन्काउंटर बॅटिंग करावी लागेल.
दोन बॅटर आपण पाहिले तर त्यांच्याकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, ते करू शकतात. कागदपत्री त्यांचा रेकॉर्ड जर आपण पाहिला तर या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये तर खूप चांगला आहे. परंतु मागे जे काही घडलंय ना ते मात्र मागेच ठेवावं लागेल. समोरच्या पानावरती जे आता मात्र लिहिलंय ना त्याचं पूर्णपणे स्टडी करावं लागेल. आता मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर 47 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 18. या ठिकाणावरती आपण पाहिलं ना तर बॅटिंग करणाऱ्या टीमला एक्सलेटरवरती पाय ठेवून गाडी अगदी वेगानं घेऊन जावे लागेल. कारण 47 धावांचा आता मात्र पाठलाग पूर्ण करायचा आहे 3 ओव्हरमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2 गडी बाद झाले. धाव संख्या जर आपण पाहिली तर 7 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत जय बजरंग स्पोर्ट पालनापाडा आणि त्यांच्या सोबत बोबत बॉईज बोबतपाडा. या दोन टीम मध्ये एक आणखी मॅच आपल्याला या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. दुसरं षटक टाकण्याकरता गोलंदाज अजय मडवी हा गोलंदाज येतोय दुसरं षटक टाकण्याकरता. ऑन स्ट्राईक वरती आपण बॅटर पाहिला तर राकेश आहे. राकेश आणि तन्मय या दोघांना मात्र चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. अजय मडवीच्या विरोधामध्ये बघूया कशा पद्धतीची बॅटिंग केली जाईल. पहिला बॉल फेस करत असताना या ठिकाणी आपण पाहतोय गुड लेन वरती चेंडूची हाताळणी केली होती आणि एक परफेक्ट डिलिव्हरी या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. निश्चितच डॉट चेंडूने मात्र प्रेशर नक्कीच बॅटिंग करणाऱ्या टीम वरती पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये. उलटॉट डिलिव्हरी मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षण चांगलं होईल राज चोनकर करणं आणि निश्चितच मात्र 2 धावा या ठिकाणी आपण पाहतोय कंप्लीट होत आहेत. दोन टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 9 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलंय. MS धोनीची आठवण जरूर करून दिली होती फलंदाज राकेश गोवारीनं, परंतु हेलिकॉप्टर मात्र मैदानाच्या आतमध्ये लँड झालं आणि ते पकडलं गेलं. आणखी एक धक्का बसतोय. राकेश गोवारी इज आउट. बसंती कुत्तों के सामने मत नाचना. आणखी एक महत्वाचा विकेट या ठिकाणी डाऊन होतोय. न्यू बॅटर आपण पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये अतिश बरफ. आज आपण या ठिकाणी पाहिलं तर चेतन बरफची थोडीशी कमतरता नक्कीच जाणवली आईगावदेवी स्पोर्ट कॉमन टीम मध्ये. कारण एक प्रमुख खेळाडू होता. सुरुवातीला पहिलं षटक हाताळतोय. बॅटिंग देखील त्याच्याकडनं चांगले होते आणि त्याच्याकडनं थोडीशी निश्चितच त्याची कमतरता नक्कीच या ठिकाणी जाणवली आहे आईगावदेवी स्पोर्ट कॉमनला. थोडीशी कठीण परिस्थितीमध्ये टीम आपल्याला जरूर जाणवते बॅटिंग करणारी आईगावदेवी स्पोर्ट कॉमन. परंतु स्वतःला निश्चितच या कठीण परिस्थितीतून जर बाहेर काढायचं असेल ना तर त्याच्याकरता निश्चित तुम्हाला प्रामाणिकपणे कष्ट करावे लागतील. चांगले बॅटिंग करावे लागेल. म्हटलं जातं ना कठीण परिस्थितीत नेहमी स्वतःला सांगत राहा की शर्यत अजून संपली नाही आहे, कारण मी अजून जिंकलो नाही आहे. हाच उद्देश मनामध्ये घेऊन आता मात्र चांगले बॅटिंग करावी लागेल. अजून सुद्धा वेळ गेलेली नाही आहे. संधी आहे परंतु त्या संधीचं सोने करता आलं पाहिजे. अजय मडवीचा हा पुढचा बॉल.
यावेळेस समोरच्या दिशेनं बॅट तर अति वेगाने फिरवली होती, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी. डॉट चेंडूला नक्कीच बॅटिंग करणाऱ्या टीमवरती थोडासा प्रेशर नक्कीच या ठिकाणी जाणवेल. आयुष्यात निश्चितच वाघासारखं जगायचं असेल तर निश्चितच परफेक्ट झडप मारायला नक्कीच शिकलं पाहिजे. वाघ ज्याप्रमाणे शिकार करतो आणि एक परफेक्ट झडप मारतो, त्याच पद्धतीची झडप मात्र मारावी लागेल. फुलटॉस चेंडू त्याचा पुरेपूर फायदा उचललाय, चेंडूला पाठवलंय कॉर्नरच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतो हा षटकार. धन्यवाद. डीजे म्हटलं जातं ना, देवानी सर्वांना हिरा म्हणून जन्माला घातलाय, परंतु तो घासला जातो ना तो चमकला जातो. आणि या ठिकाणी निश्चितच घासण्याचं काम करतोय बॅटर, तो म्हणजेच आतिश बरफ. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता इनफिल्डच्या वरून. कव्हरच्या दिशेनं चेंडूला मात्र दिशा दिली आहे. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होताना आपण पाहतोय. आणि या 2 टीमची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे ती 17 या आकड्यावरती. जवळजवळ आपण या ठिकाणी पाहिला तर दुसऱ्या षटकाचा देखील खेळ संपन्न झालाय. 54चं लक्ष पूर्ण करायचं आहे आणि 54 मधून 17 धावा नक्कीच धाव फलकावरती या ठिकाणी लावल्यात. अजून चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 12 आणि 12 मध्ये जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता आहे. अजून सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं तर दिल्ली बहुत दूर आहे, परंतु दिल्लीपर्यंत प्रवास गाठायचा आहे. तो प्रवास कसा गाठला जाईल, घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. निश्चितच या स्पर्धेचा आपण विचार केला तर मैदानाच्या बाहेर देखील थोडंसं मनोरंजन आपल्याला जरूर पाहायला मिळते. डान्स देखील होतोय समोर. षटकातील पुढचा बॉल यावेळेस समोरच्या दिशेनं तन्मयच्या बॅट मधनं हा फटका आलाय, मात्र मनोज त्या ठिकाणी होते, चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. एक सिंगल धाव येते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले, ते म्हणजेच 18 या आकड्यावरती. अजून सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं तर 11 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता आहे. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावले येतील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. आणि हाच संदेश मनामध्ये एकदम घ्यावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. 11 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता. दोन्ही बॅटर आपण पाहिले तर त्यांच्याकडे क्षमता आहे, कुठल्याही क्षणी गेम मात्र फिरवू शकतात. यावेळेस नंबर 3चं षटक टाकण्याकरिता धीरज निलके नावाचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फटका तर मोठा मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी. 10-36 ची ट्रेन पकडावी लागेल, कारण आपण पाहिलं तर दिल्ली अजून लांब आहे. 36 धावा बनवायचे आहेत 10 बॉल मध्ये. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर तेज तरार बॉल होता वेगामध्ये. सुरुवातीला आपण पाहिलं तर फलंदाजाला या ठिकाणी बीट केलं होतं,
परंतु या ठिकाणी आपण पाहतोय तिसऱ्या अंपायरकडे हा निर्णय मात्र सोपवलाय. नॉट आउट आहे का? ओके, थँक्यू. तर एक धाव या ठिकाणी कंप्लीट होईल आणि एका धावेने धावफलक जाऊन पोहोचला आहे ते म्हणजेच 19 आकड्यावरती. 9 चेंडू शिल्लक आहेत. 35 धावांची आवश्यकता. 35 धावा अजून सुद्धा बनवाव्या लागतील 9 बॉल मध्ये. यावेळेस मिस टाइम फटका हवेमध्ये हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. मनोज गोवारी पुढे आला होता परंतु झेल मात्र होते या ठिकाणी ड्रॉप. पकडा कॅच जिंका मॅच. मात्र यावेळेस आपण पाहिलं तर साई कृपा स्पोर्ट राजावली टीमच्या अकाउंटमध्ये भरपूर बॅलन्स आहे आणि ज्यावेळेस मात्र अकाउंटला जास्त पैसा असतो ना त्यावेळेस कुठलंही संकट आलं तरी मात्र ते दूर करता येतं. परंतु यावेळेस क्रिकेटमध्ये तसं काही चालणार नाहीये. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हवाई हल्ला केलाय समोरच्या दिशेनं. मनोज गोवारी याला बीट करून चेंडू जातोय सीमारी शपार. 4 धावांकरिता येतोय हा चौकार. भारी नाच भारी रपोरी नाच सारी दिवसी वीस भारी प्याचा ताल भारी भारी नाच भारी रपोरी नाच सारी दिवसी वीस भारी प्याचा ताल भारी. तर या ठिकाणी चौकार जरूर आला आहे आणि या चौकारांना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 25 या आकड्यावरती. अजून सुद्धा जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 29 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस बॅटची लिडिंग एज. आणखी एका विकेटचं पतन. फलंदाज आपण पाहिला तर या ठिकाणी आउट होतोय. चल गो चले चल रे भाऊ तारप्यावर नाचाय जाऊ हाताला हात धरून भाऊ तारप्यावर नाचाय जाऊ. चल गो चले चल रे भाऊ तारप्यावर नाचाय जाऊ हाताला हात धरून भाऊ तारप्यावर नाचाय जाऊ. धन्यवाद डीजे, धन्यवाद. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 25. अजून सुद्धा जिंकण्यासाठी 6 बॉल शिल्लक असतील आणि 29 धावांची आवश्यकता असणार आहे. 6 बॉल 29 रन्स. टेनिस क्रिकेट विश्वाचा जर विचार केला तर एका ओव्हरमध्ये 43 धावांची आवश्यकता असताना ती रबल वॉरची स्पर्धा आणि माणकोली गावाचा तो खेळाडू दीपेश उर्फ दीपू माली यांनी त्या 43 धावा अगदी चेस केल्या होत्या. हा एक रेकॉर्ड आहे टेनिस क्रिकेटमध्ये दीपू मालीच्या नावावरती. परंतु यावेळेस आपण या मॅचमध्ये जर लक्ष केंद्रित केलं ना तर 6 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता. चॉकलेट बॉय साई कृपा स्पोर्ट राजावली टीमचा हँडसम कर्णधार म्हणजेच राज चोंडगर सध्या गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉलमध्ये 31 धावा पूर्ण करायचे आहेत आई गावदी स्फूट कामन टीमला. पहिला बॉल या ठिकाणी पण पाहिला तर डाव्या एसटीच्या बाहेर टाकलाय. व्हाईट बॉल असणार आहे. 6:28 ट्रेन मात्र यावेळेस पकडावी लागेल आणि ती ट्रेन पकडून निश्चितच जी ट्रेन आहे ती एकदम वेगाने घेऊन जावी लागेल तेव्हा मात्र तुम्ही 28 धावा पूर्ण कराल. एक षटकार या ठिकाणी आपण पाहिला तर आतिश बरफच्या बॅटमधनं जरूर आलाय. यावेळेस हा बॉल आपण पाहिला तर निश्चितच परफेक्ट डिलिव्हरी होती. अगदी चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स नक्कीच पाहायला मिळाला. अगदी बॅटरच्या नाका जवळून हा चेंडू लँड झालाय. परफेक्ट डिलिव्हरी पाहायला मिळाली.
यावेळेस इनफिल्डच्या वरून या ठिकाणी खेळला गेलाय हा फटका पॉइंटच्या डोक्यावरनं अगदी सीमारेषा लगत चेंडूला मात्र अडवण्यामध्ये वैभव सोहळे वेगाने पुढे आला होता आणि सीमारेषेच्या आतमध्ये चेंडूला स्टॉप करतोय. तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत. आयुष्यामध्ये सल्ले देणारे भरपूर असतात, परंतु जेव्हा कठीण परिस्थिती येते ना तेव्हा मात्र एकट्याला लढावं लागतं. यावेळेस आपण पाहिला तर फटका सुंदर आहे, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केले, कदाचित दुसरी देखील पूर्ण होईल. इक्के दुक्के से काम चलने वाला नाहीये. कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर जे टार्गेट आहे ते हळूहळू मात्र वाढत गेले. कारण सुरुवातीला आपण पाहिलं तर साई कृपा स्पोर्ट राजावली टीमच्या गोलंदाजांना खूप चांगली गोलंदाजी केली आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 29 धावांची आवश्यकता असताना निश्चितच चांगली गोलंदाजी करतोय राज चोंडकर. यावेळेस मात्र दांडी गोल. चष्मा एक रंगात हिरो कसा दिसतो, लावून चष्मा माझे आयटम मला मी नागतो. चष्मा एक रंगात हिरो कसा दिसतो, लावून चष्मा माझे आयटम मला मी नागतो. चष्मा बेस नाही दिस, चष्मा बेस नाही दिस. डब्या चष्मा नाग माझा कसा दिस, चष्मा नाग माझा कसा दिस. दोन बॉल शिल्लक आहेत आणि आता मात्र 24 धावांची आवश्यकता आहे. थोडंसं इम्पॉसिबल आहे. मात्र या ठिकाणी जर सामना जिंकून देणार असेल आई गावदेवी कामणला तर तो असेल स्वतः गोलंदाज. मात्र नाही आहे, चांगली गोलंदाजी करतोय. समोरच्या दिशेनं फटका सुंदर आहे. धीरज निलके त्या ठिकाणी पुढे आला होता. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय धीरजच्या माध्यमातून आणि पूर्णपणे बांधून ठेवले. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याचा चान्स दिला जात नाहीये. गोलंदाजाकडनं षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर फटका सुंदर आहे आणि निश्चितच हा सामना मात्र जवळजवळ आपण पाहिला तर किती धावांनी जिंकलाय तो ते देखील तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. यस, 22 धावेनं हा सामना जिंकलाय साई कृपा स्पोर्ट राजावली टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन राजावली टीम अँड ऑल प्लेयर्स अँड हार्ड आई गावदेवी स्पोर्ट कामन. Thank you.